नमस्कार, मी सुजित महामुलकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर उदय निरगुडकर सरांशी. सुप्रीम कोर्टाने, कारण ईडीवर सुप्रीम कोर्टाने जे काही एक ताशेरे ओढलेत किंवा ईडीवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न असा होत असल्याचं दिसून येतंय. तर निरगुडकर सर, आपलं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. नमस्कार. नेमकी ही काय केस आहे आंध्र प्रदेशमधील ज्यामुळे ईडी म्हणजे ईडीच्या तपासावर निर्बंध येऊ शकतात का? सर्वप्रथम ईडी म्हणजे काय हे आपण नीट ईडीचं कार्य काय हे समजून घेतलं पाहिजे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ज्याला आपण म्हणतो आणि जे अलीकडच्या काळामध्ये अनेक गोष्टींसाठी सातत्यानं चर्चेत बातमीत राहिलेली आहे, त्याचं कार्य जे आहे ते मुख्यतः दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे स्वतःचे असे कायदे आहेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणे. आणि या देशामध्ये जे काही गुन्हे घडत असतील, आर्थिक गुन्हे घडत असतील, इतर अनेक स्वरूपाचे गुन्हे, तदानुषंगिक गुन्हे घडत असतील, त्या सगळ्यांवर त्यांनी चाप लावणे, त्याचा शोध घेणे आणि त्याची कार्यवाही करणे, अशा स्वरूपाचं एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचं आपल्याकडे काम आहे. आणि आतापर्यंत ही एक अस्तित्वात असणारी यंत्रणा, विशेषतः मोदी सरकार आल्यानंतर का चर्चेत आली, कारण एन्फोर्समेंट अँड डायरेक्टर हे अतिशय काय म्हणू आपण ज्याला प्रभावीपणे काम करायला लागलं. त्याच्यामुळे अनेक राजकारणी, अनेक सरकारी अधिकारी, अनेक मोठे मोठे उद्योगपती आणि त्यांचे काळे कारनामे या निमित्तानं पुढे यायला लागले आणि ते सातत्यानं पुढे आणल्यामुळे ईडी आम्हाला टार्गेट करताय अशा स्वरूपाचे आरोप सुरू झाले. तर ईडी ही स्वायत्त संस्था आहे, ती त्याच्या नियमांप्रमाणे चालते, अशा स्वरूपाचा बचाव सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. म्हणून आपल्याकडे ईडी हा विषय खूप चर्चेला आलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये निकाल दिला आणि तो निकाल दिल्यानंतर ईडीचं काम हे अधिक कठीण झालंय का, अशा स्वरूपाची चर्चा आपल्याकडे आता सुरू झालेली आहे. ही केस काय होती, तर ही केस होती ती म्हणजे आचार्य अशा नावाचे एक आंध्र प्रदेशचे IAS अधिकारी आहेत आणि दुसरे आंध्राचेच आहेत, त्यांचं नाव आहे मिस्टर दास. हे दोन्ही जे आहेत आणि हे दास जे आहेत ते प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. त्यांच्यावर अत्यंत गंभीर असा मनी लॉन्ड्रिंगचा MPLA असा एक प्रचंड, ज्याला आपण आर्थिक गुन्हेगारी क्षेत्रातला अत्यंत महत्वाचा जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे काय होते, तर हे जे आचार्य आहेत त्या आचार्यांनी 250 एकर जागा आंध्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी संगनमत करून, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या संमतीने, त्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या बरोबरीनं SEZ साठीची जागा होती ती एका कंपनीला त्यांनी ती 250 एकर जागा आउट ऑफ द वे ज्याला आपण म्हणू त्याप्रमाणे दिली. तसंच हे जे दास आहेत त्या दास या IAS अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाणी एका विशिष्ट कंपनीला पुरवण्याच्या संदर्भामध्ये एक संशयास्पद अशा प्रकारची भूमिका घेतली. अर्थात ईडीने या दोघांवर ठपका ठेवला तो मनी लॉन्ड्रिंगचा होता आणि तो मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवल्यानंतर त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली. त्यावेळेला हे दोन महाशय कोर्टात गेले आणि कोर्टाने म्हणजे मुळात त्यांच्याकडे समन्स बजावलेलं होतं, त्या संदर्भात ते कोर्टात गेले आणि कोर्टात त्यांनी कंप्लेंट काय फाईल केली की आम्ही सरकारी नोकर आहोत, त्यामुळे आमच्यावर कारवाई करण्याआधी तुम्हाला राज्य सरकार ज्यांचे आम्ही नोकर आहोत त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यांची जर परवानगी तुम्ही घेतली नाहीत तर तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही. आणि तशा स्वरूपाचं त्यांनी एक रिट पिटिशन हे हायकोर्टामध्ये दाखल केलं. हायकोर्टाने त्याची पूर्ण सुनवाई केली आणि मग एक तर पहिली गोष्ट, हे दोघं पब्लिक सर्वंट आहेत, हे सरकारी नोकर आहेत हे सिद्ध झालं. आणि दुसरी गोष्ट, ज्या कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे मनी लॉन्ड्रिंग, तो कायदा 197 CRPC याच्या सुसंगत असला पाहिजे. आणि CRPC कायद्यानुसार जर तुम्हाला सरकारी अधिकाऱ्यावर सरकारशी संबंधित अशा गोष्टींवर जर कारवाई करायची असेल तर तुम्हाला सरकारची परमिशन आवश्यक असते. मग
तुम्हाला त्याच्या विरोधात ईडीला काम करता येणार नाही, असा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्वाळा हायकोर्टाने दिलेला आहे. आणि मला असं वाटतं ईडी, त्याची स्वायत्तता, त्याचं अत्यंत विपरीत परिस्थितीत काम करणं, या सगळ्यावर या निकालाचा मोठा परिणाम होणार आहे. याचं कारण आपल्याकडे अनेकदा राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी यांचे साटेलोटे असतात. ते एकमेकाशी संगनमत करून, मग ते जागेची मॅटर असतील, FSI ची मॅटर असतील, काही प्रमाणामध्ये नैसर्गिक संसाधनं वाटण्याची अशी भूमिका असेल, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांच्या संगनमताने होतो असं आतापर्यंत बोललं गेलेलं होतं. त्याला यापुढे चाप लावता येणार आहे की नाही, असा प्रश्न सुजितजी या निमित्ताने पुढे आलेला आहे आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे. हा, यामुळे अजून एक प्रश्न असा एक निर्माण होतो की केंद्र सरकारने जर परवानगी मागितली आणि ती 1 किंवा 2 दिवस त्यामध्ये काढले, तर मग हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा राजकारणी म्हणजे त्यांच्या संगनमताने जर हे होत असेल, तर त्या अधिकाऱ्यांना आधीच अलर्ट किंवा सावध करून जे काही त्यांना करायचंय, जे लपवायचं असेल, काही कागदपत्र असतील किंवा त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, ते सेफ ठेवण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. मग ईडीच्या हाती काय लागणार किंवा ईडीचा जे तपास आहे तो पूर्णपणे निपक्ष होऊ शकतो का? त्याच्याकडे 2 गोष्टीने बघता येईल सुजितजी. पहिली गोष्ट म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यापासून एक प्रकारचं शील्ड मिळालं, आम्हाला एक कवच मिळालं, अशी भावना सरकारी अधिकाऱ्यांमध्ये असेल तर आता आम्हाला अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, ज्यांचं भ्रष्ट राजकीय नेतृत्वाशी संगनमत आहे, त्यांच्यावर कारवाई करताना आमच्यावर एक प्रकारचं बंधन येणार आहे, रोड ब्लॉक येणार आहे ज्याला आपण म्हणू, अशी भूमिका ही ईडी आत्ता मांडताना दिसते. आणि या भूमिकेतूनच तुम्ही जे म्हणता ते अत्यंत खरं आहे. जर आधी परवानगी घ्यायची असेल तर संबंधित अधिकाऱ्याच्या, ज्याच्या संगनमतानेच हे सगळं झालेलं आहे, त्याच्या विरुद्ध कारवाई करायला सरकार परमिशन देईल का, मला सांगा. आणि जसं राज्य सरकारला लागू आहे तसंच ते केंद्र सरकारलाही लागू आहे. एखादा अधिकारी जर केंद्र सरकारमध्ये असेल आणि केंद्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याच्या बरोबर बसून तो जर भ्रष्टाचार करत असेल आणि सार्वजनिक जीवन स्वच्छ व्हावं याच्याकरता आपण सगळेच आग्रही असतो. कुठला राजकीय पक्ष म्हणणार आहे की सार्वजनिक जीवन स्वच्छ असता कामा नये. मग जर तशा कारवाईची परवानगीच मिळाली नाही तर ही व्यवस्था स्वच्छ आणि अधिकाधिक पारदर्शी होणार कशी, असा सवाल या निमित्ताने पुढे येतोय सुनीलजी. पण यामुळे मग या ईडी ही एक केंद्रीय संस्था आहे, इतर CBI असेल किंवा अशा इतर संस्थांवर सुद्धा त्यामुळे दबाव येऊ शकतो का, की उद्या जर त्यांनी थेट कारवाई केली तर मग सुप्रीम कोर्टाचा धक्का येऊ शकतो किंवा सुप्रीम कोर्टाच्या सांगण्याप्रमाणे केंद्राची अगदी योग्य आहे तुमचं निरीक्षण की आज ईडीवर जे आलेलं आहे ते इतर ठिकाणी इतर गोष्टी, त्याच्यामध्ये इतर ज्या तपास संस्था आहेत ज्यांनी निपक्ष काम करणं, निष्पक्षपातीपणे काम करणं, ज्यांनी पारदर्शीपणे काम करणं, कुठल्याही दबावाला भीक न घालता त्यांनी काम करणं हे अपेक्षित आहे, हे सर्व आपल्याकडे दुर्मिळ होत जाईल असंच आता आपल्याला दिसतंय. सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही निर्णयावर आम्हाला कुठल्याही प्रकारचं मत प्रदर्शन करायचं नाही, पण मग अशा प्रकारे राज्य सरकारांनी जर परवानगी नाकारली आणि उघड भ्रष्टाचार जर समोर दिसत असेल तर काय केलं पाहिजे या संदर्भात देखील माननीय सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन करावं, की जेणेकरून अधिकाऱ्यांना, निर्दोष अधिकारी जे आहेत त्यांच्यावरही आकसानी कारवाई होणार नाही आणि दुसरी दोषी अधिकारी आहेत ज्यांनी राजकीय पक्षांशी, राजकीय नेत्यांशी हात मिळवणी करून ज्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या कारवाया देखील उघड होतील आणि ईडीला ते करायचे अधिकार मिळतील. अशी एखादी मेकॅनिझम जर सुप्रीम कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुचवली असती तर ते अधिक योग्य झालं असतं असं या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. आणखी एक शेवटचा प्रश्न असा की आता जर म्हणजे राज्य, आज महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे किंवा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, त्यामुळे केंद्र आणि भाजपमध्ये म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय आहे. पण कर्नाटक किंवा हरियाणा सारख्या राज्यांमध्ये जेव्हा तिथे वेगळ्या पक्षाचं राज्य आहे राज्यात आणि केंद्रात भाजपचं राज्य आहे, तर मग यामुळे केंद्र आणि राज्य
यांच्यामध्ये सुद्धा वाद किंवा एक वितुष्ट. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पोलीस महासंचालकांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा वाद निर्माण झालेला आपल्याला दिसत होता. पोलीस महासंचालकांना केंद्र सरकारमध्ये ट्रान्सफर दिली गेली, त्यावेळी केंद्र सरकारमध्ये जायला त्यांनी एक प्रकारे नकार दिला. हे सगळं त्यांना सोडायला राज्य सरकारने नकार दिला. अशा प्रकारे केंद्र आणि राज्य संबंध हे सुद्धा या प्रकरणात ताणले जातील असं आपल्याला दिसतंय. एकूणच ईडी याचे ज्याची काही अस्त्र होती ती काढल्यानंतर निशस्त्र केलेली ईडी आता गुन्हेगारांवर कारवाई कशी करणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. पण यामुळे निश्चितच विरोधी पक्षांना एक दिलासा मिळाला असेल. तर उदयजी धन्यवाद, आपण विस्तृत माहिती दिली या केसची. नमस्कार.